मुंबईत येत्या 30 तारखेपासून 5% पाणी कपात आणि 5 जूनपासून 10% पाणी कपात करण्यात येणार असल्याचं पालिकेकडून सांगण्यात आलेलं आहे। 2021चा अपवाद वगळता मागच्या 6 वर्षात मुंबई पालिकेवर पाणी कपातीची वेळ आलेली आहे। या कपातीची स्थिती नेमकी काय आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। 2018-19 मध्ये 10% पाणी कपात करण्यात आली। 2020 मध्ये 10 ते 20% पाणी कपात करण्यात आली। 2021 मध्ये पाणी कपात करण्यात आलेली नाहीये। 2022 मध्ये 10% पाणी कपात करण्याची वेळ आली होती। 2023 मध्ये 10% पाणी कपात करण्यात आलेली आहे। 2018-19 मध्ये 10% पाणी कपात झालेली आहे। तर मुंबईकरांवरती दरवर्षी घोंघवणारं पाणी कपातीचं संकट पाहता महापालिकेकडून समुद्राच्या खाऱ्या पाण्याचं पिण्यायोग्य पाण्यात रूपांतर करण्याच्या प्रकल्पासंदर्भात नुकतीच बैठक पार पडली। हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा म्हणून पालिका आग्रही असल्याचं समजतंय। या प्रकल्पाची नेमकी स्थिती काय आहे ती पाहूया। या प्रकल्पासंदर्भात निविदा काढण्यात आलेल्या आहेत। नुकतीच या प्रकल्पासंदर्भात महत्त्वाची बैठक सुद्धा पार पडली। इच्छुक कंपन्यांच्या शंका निरसनासाठी बैठक पार पडली। निविदेची प्रक्रिया पूर्ण करून लवकरच योग्य कंपनीला कंत्राट देण्यात येणार आहे। प्रकल्प पूर्ण होण्याबाबत मात्र अनिश्चितता आहे। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे। विक्रांत, पाणी कपातीचं संकट मुंबईकरांवरती घोघावतंय। अगदी खरं आहे अमित। खरं तर पाणी कपातीचं संकट घोंघावतंय, त्यात पुन्हा एकदा घोंघावतंय म्हणण्यापेक्षा आता अधिकृतरित्या महानगरपालिकेने संबंधित घोषणा सुद्धा केलेली आहे। म्हणजे अगदी 2 दिवसांमध्ये 30 तारखेपासून 5% पाणी कपात असणार आहे आणि त्यानंतर पुढे 6 दिवसात म्हणजे 5 तारखेपासून 10% पाणी कपात असणार आहे। 5 आणि 10% हा आकडा ऐकायला लहान वाटत असला तरी लहान लहान वस्त्यांमध्ये या पाणी कपातीचा मोठा परिणाम आपल्याला मुंबईच्या लहान वस्त्यांमध्ये पाहायला मिळत असतो। दुसरा भाग सांगायचा झाला तर ज्याप्रमाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते असलेले रवी राजा यांनी आरोप केले आणि त्यानंतर आपण ज्यावेळी महिलांशी संवाद साधला होता मुंबईकर महिलांशी, तेव्हा त्यांनी सुद्धा हेच म्हटले की 10% हे फक्त कागदावर असतात, मात्र प्रत्यक्षात 25 ते 30%च्या जवळपासचं जे पाणी कपात आहे ते केलं जात असतं। याच्या पुढे जाऊन आता आपण ज्या प्रकल्पाविषयी बोललो की महानगरपालिकेचा महत्वाचा आणि महत्वाकांक्षी प्रकल्प याला म्हणावं लागेल। समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी पिण्यायोग्य करणं किंवा गोड्या पाण्यात रूपांतरित करण्यासंदर्भातला हा प्रकल्प आहे। या प्रकल्पाची तुम्ही जी स्थिती सांगितली अगदी तशीच स्थिती आहे। अगदी कालच ही जी बैठक, ज्या बैठकीचा उल्लेख तुम्ही केलात, ती बैठक कालच पार पडली आहे। खरं तर निविदा निघालेल्या आहेत आणि त्या निविदा भरण्यापूर्वी एक प्री बिडिंग मीटिंग होत असते। ज्या कंपन्या या निविदा भरण्यामध्ये उत्सुक आहेत, इच्छुक आहेत, त्या कंपन्यांसाठी त्यांच्या ज्या क्वेरीज असतील किंवा शंका असतील त्या दूर करण्यासाठी म्हणून ही बैठक होत असते। ती बैठक नेमकी काल पार पडलेली आहे। त्यानंतर आता या ज्या कंपन्या आहेत त्या निविदा भरतील आणि त्यानंतर सर्वात योग्य कंपनीला टेंडर दिलं जाईल आणि लवकरात लवकर हा प्रकल्प पूर्ण व्हावा यासाठी महानगरपालिका आग्रही असल्याचं निश्चित विक्रांत, त्यामुळे हा प्रकल्प कधी पूर्ण होतोय पाहणंच अत्यंत महत्त्वाचं असेल। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।